आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण फलाफल सँडविच शिकतोय. तर मला वाटतं ते म्हणजे साहित्य बरंच आहे, खरंच बरंच आहे. तर ते वेगळं वेगळं असं जे ठेवलंय ते ही कशाची तयारी आहे? ही ताहिनी सॉसची तयारी आहे. फलाफल सँडविच मध्ये आपण ताहिनी सॉस वापरतो. आणि हे आहे फलाफलची जे आपण बॉल्स बनवणार आहोत. त्यामुळे फलाफलचं साहित्य आणि ताहिनी सॉसचं साहित्य असं दोन्ही लिहून घ्या. भिजवलेले आणि वाटून घेतलेले छोले, चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली पार्सली, बटर, आलं, लसूण, जिरेपूड, चिली फ्लेक्स, मीठ, चिरलेली काकडी आणि चिरलेला टोमॅटो. फलाफल सँडविचसाठी आपल्याला ताहिनी सॉस बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी लागणारे आपल्याला कोथिंबीर, चिरलेली पार्सली, तीळ, मिरची, जिरेपूड, मीठ, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल. दोन्हीचं साहित्य तुम्ही लिहिलं असणार आहे, सॉसचं आणि फलाफलचं. तर आता आपण टप्प्याटप्प्याने जातोय. तर ही जी पहिली तयारी आहे ही कसली आहे? ही आपण फलाफल सँडविच मध्ये ग्रीन मसाला पेस्ट जी वापरणार आहोत त्याची तयारी आहे. त्याच्यामध्ये आपण पार्सली, कोथिंबीर, चिरलेला कांदा, लसूण आणि आलं याची पेस्ट बनवून घेणार आहोत. पार्सली घेतली आधी आपण, ती पण भरपूर घेतले. मुळात मला वाटतं हा सगळ्या फलाफलचा जो फ्लेवर आहे तो पार्सली भरपूर आहे. नॅचरल स्पायसेस जितके वापरतात येतात तेवढे वापरले. आणि हे सगळे अँटी ऑक्सिडंट्स आहेत, म्हणजे जे बॉडीमध्ये आपल्या टॉक्सिन्स तयार होतात. तर हे सगळं खाल्ल्याने ते डिटॉक्स होतो. आपण कांदा, तू पांढरा कांदा घेतलाय? पांढरा कांदा घेतला. हो. ओके. ऍक्च्युली अरेबिक रिजन्स मध्ये येलो पण मिळतो, येलो ऑनियन. तो युजली यूज करतात. दॅट इज मच मोर. असा साईजही मोठा असतो त्याचा आणि प्रॉपर येलो कलर असतो. ठीक आहे. मग हे पेस्ट आता हे आपण मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. कोर्स पेस्ट करायची, अगदी आपल्याला पातळ नाही बनवायचं. पाणी शक्यतो कमी घालायचं याच्यामध्ये. ग्रीन आपण जी पेस्ट करून घेतली, खरबरीत पेस्ट आहे, तुम्ही बघता. तर ती रेडी झाली. आणि आता हे एक्झॅक्टली कसं केलं? छोले आपण रात्रभर भिजत घातले आणि दुसऱ्या दिवशी ते वाटून घेतले सकाळी. तर आणि त्याच्यात सुद्धा पाणी नाही आहे, ते सुद्धा तसं घट्ट. पाणी शक्यतो कमीच घालायचं, पण नंतर ते ज्युसेस सगळे रिलीज होतात, त्यामुळे ते वॉटरी होतं. आणि मग ते कारण याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट बाइंडिंग काही नाही घालत आहोत, कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा काहीच नाही घालत आहोत. त्यामुळे त्याची जी वॉटरी कन्सिस्टन्सी होऊन चालणार नाही. त्यामुळे पाणी शक्यतो न घालता किंवा कमी घालून आपण वाटून घ्यायचं. तर ठीक आहे. ह्याच्यात आपण जिथे हिरवी पेस्ट केली, हिरवी पेस्ट. मीठ ग्राइंड करताना वगैरे घातलेलं नाही. असं अगदी आपण मिक्स करतो आहोत त्याच वेळी घालायचं. ओके. आणि हे काय आहे? जिरेपूड, जिरे पावडर. मस्त. अति मसाले पण नाहीये त्याच्यात. नाही. आणि आपण जितकं स्पायसी खातो तितकं स्पायसी कुठेच बाहेर खाल्लं जात नाही. हो. ऍक्च्युली चिली फ्लेक्स पण म्हणजे हे आपण आवडीनुसार वाढवू शकतो. खूप मॉडरेट तिखट असतं. तर हे बांधून घ्यायला लागेल ना. तर आता या टिक्कीज तयार झालेल्या आहेत, त्या तळून घेऊया. टिक्की झालेल्या आहेत फ्राय होऊन मस्त. आणि त्या असं नुसत्या चांगल्या नाही वाटत. ते चव घेतल्याशिवाय कळणार कसं पुढचं प्रोसिजर करायचं आहे की नाही. असं त्याचं नुसतंच खाऊन संपतं. नाही, मी ठेवते. मी उरवणार आहे. आपल्याला पुढे काय करायचं बघायला पाहिजे. आता ही जी तयारी आहे ही कसली आहे? ही आपण ताहिनी सॉस बनवणार आहोत त्याची तयारी आहे. हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ओके. कोथिंबीर झाली, पार्सली, मीठ. आपण 1 बाय 1 घालत जाऊया पटापट. तीळ मात्र आपण सगळे वापरणार आहोत त्याच्यामध्ये. मिरची चवीनुसार, जितकं तिखट खायचंय तेवढं. जिरं ना? जिरं आणि लिंबाचा रस. आता हे पण मिक्सर मधून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं. ठीक आहे. हे घालताना हे ग्राइंड करताना आपल्याला बऱ्यापैकी त्याच्या सॉसी कन्सिस्टन्सी मध्ये करायचं. ऑलिव्ह ऑइल. तर मिक्सर मधनं हे वाटून घेऊया, म्हणजे सॉस रेडी होईल. सगळी तयारी आलेली आहे. आपण ताहिनी सॉस बनवला, आपण म्हणजे त्या टिक्कीज बनवल्या हरभऱ्याच्या छोल्यांच्या म्हणजे. तर आता 1 बाय 1 काय आधी काय हवंय तुला? बटर? हा, बटर लागेल. आधी बटर.
आपण हा लोफ घेतलेला आहे आणि तो मध्ये कट केलेला आहे. हा मध्ये याला स्लिट दिलेली आपण आहे. जर लोफ अवेलेबल नसेल तर तुम्ही साधा ब्राऊन ब्रेड सुद्धा बनवू शकता. सँडविच रेग्युलर सँडविच सारखंही बनवू शकता. त्याच्यामध्ये आपण बटर लावून घेऊया. लेटस त्याच्यानंतर मला काकडी, टोमॅटो, तसे दिसायला आणि इतकं कलरफुल छान दिसतं ना. आता सॉस नाही ताईनी सॉस नाही. आता टिक्कीज घेऊया आपण. रेडी ना? रेडी. मस्त. हा घाल भरपूर, असं ते खायला मजा येऊ दे जरा, कारण हा पण मस्त झालेला आहे ताहिनी सॉस. सो हे डन झालेलं आहे. तर याचं साहित्य आणि कृती घ्या. ताहिनी सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, बारीक चिरलेली पार्सली, तीळ, हिरवी मिरची, जिरेपूड, मीठ, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कोथिंबीर घेऊन त्यात पार्सली, मीठ, तीळ, हिरवी मिरची, जिरेपूड, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल घालून मिश्रण एकत्र वाटून ताहिनी सॉस तयार करावा. फलाफल सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून वाटलेले काबुली चणे, पांढरा कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली पार्सली, बटर, आलं, लसूण, जिरेपूड, चिली फ्लेक्स, मीठ, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेला टोमॅटो, फ्रेंच ब्रेड रोल, लेट्युसची पानं आणि ताहिनी सॉस. कृती: काबुली चणे रात्रभर भिजत घालून वाटून घ्यावेत. एका बाउलमध्ये पार्सली घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, पांढरा कांदा, लसूण आणि आलं घालून जाडसर वाटण करून घ्यावं. एका बाउलमध्ये काबुली चण्याची भरड घेऊन त्यामध्ये हिरवं वाटण, मीठ, जिरेपूड आणि चिली फ्लेक्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाच्या टिक्की करून त्या तळून घ्याव्यात. ब्रेड रोल मधून कापून त्याला बटर लावावं. त्यामध्ये लेट्युसची पानं, काकडी, टोमॅटो, हरभऱ्याच्या टिक्की आणि ताहिनी सॉस घालून फलाफल सँडविच सर्व्ह करावं. आम्ही